श्रोतेहो नमस्कार. आज 13 फेब्रुवारी बरोबर 2 वर्षांपूर्वी याच दिवशी स्मिताताई चव्हाण ह्या एका दुर्धर आजारानंतर आपणाला सोडून गेल्या. स्मिताताई चव्हाण ह्या एक कवयित्री, कथालेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या याच कार्यस्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी साहित्य जागर सादर करीत आहे एक विशेष कार्यक्रम स्मिताताईंना आठवताना. संकल्पना, लेखन, निवेदन सुधा म्हात्रे. सहभाग स्मिताताईंच्या सख्या भगिनी मीनल वेदक. वाचन सहभाग रेणुका शिंदे, चेतना मुळे, चेतना मोरे आणि प्रकाश पंडागळे. तर ऐकूया स्मिताताईंच्या कार्यस्मृतीला उजाळा देणारा साहित्य जागरचा विशेष कार्यक्रम स्मिताताईंना आठवताना. पहाटेच्या ओठावरलं स्मित होतीस तू स्मिताताई, हस्त नक्षत्रातली कडाडणारी वीज होतीस तू स्मिताताई. पहाटेच्या ओठावरलं स्मित होतीस तू स्मिताताई, हस्त नक्षत्रातली कडाडणारी वीज होतीस तू स्मिताताई. प्रेमाचा वर्षाव करणारी श्रावणी सर, वादळाला शमवणारी शक्ती स्मिताताई चव्हाण आज आपल्यात नाही. त्या या जगाचा प्रवास संपवून दुसऱ्या जगाच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. स्मिता चव्हाण उर्फ काशी राणे यांचा जन्म 4 जानेवारी 1954 रोजी दौंड इथे झाला. अर्थात 4 जानेवारी म्हणजे लुई ब्रेल यांची जयंती. त्यामुळे लुई ब्रेल जयंतीच्या दिवशी स्मिता चव्हाणांना जन्माला येण्याचं भाग्य लाभलं. त्या जेव्हा जन्माला आल्या तेव्हा त्या डोळस होत्या. त्यामुळे 5वी-6वी पर्यंत त्यांचं शिक्षण डोळस शाळेत झालं. त्यांची दृष्टी हळूहळू कमी होत होती आणि नंतर त्यांना डबल टायफॉइड झाला. त्या खूप आजारी पडल्या आणि त्यांची दृष्टी गेली. त्यांचं डोळस शाळेतलं शिक्षण थांबलं. नंतर त्यांच्या आई वडिलांनी 1968-69 मध्ये दादर अंध मुलींची शाळा म्हणजेच कमला मेहता शाळेमध्ये त्यांना दाखल केलं. सौ स्मिता चव्हाण माझी ताई, माझी दीदी. सुंदर, प्रेमळ, समजदार, सर्वांना धावून मदत करणारी, सर्वांचाच ती एक आधारवड होती. स्मिताचे बालपण खूप खडतर होते. सर्वात मोठी असल्यामुळे व वडिलांच्या कडक स्वभावामुळे तिच्यावर तिच्या छोट्या भावंडांची जबाबदारी आली. आईला कामात मदत करणे, भाजी आणणे हे ती वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच करायला लागली. रागीट वडिलांचा आईला घराबाहेर जाण्याचा मज्जाव असल्यामुळे ती शाळेला एकटी जाऊ लागली. आपल्याला कमी दिसते हे तिने घाबरून आई वडिलांना सांगितलेच नाही. शेवटी शाळेच्या बाईंनी माझ्या वडिलांना बोलावून सांगितले की हिला कमी दिसत असल्यामुळे आम्ही हिला शाळेत ठेवू शकत नाही. त्यानंतर स्मिता सारखी आजारी पडू लागली. तिच्या मनाची घुसमट होऊ लागली. तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी आईला दादर शाळेविषयी माहिती सांगितली. दादर शाळेमध्ये तिचे ॲडमिशन झाले. त्या अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना 7वीच्या वर्गात घेतलं. शाळेत आल्यानंतर आपल्यासारख्याच मुलींमध्ये त्या मिसळून गेल्या. हसायला लागल्या, बोलायला लागल्या, खेळायला लागल्या, बहरायला लागल्या. या शाळेतून बाहेरच्या हिंदी भाषेच्या परीक्षांनाही तिथल्या विद्यार्थिनींना बसवलं जायचं. त्यातल्याच एका हिंदी भाषेच्या परीक्षेत स्मिताताई राज्यातनं पहिल्या आल्या. त्यामुळे त्यांचा सत्कार झाला, प्रशंसा झाली आणि त्यांच्या प्रगतीची वाटचाल हळूहळू सुरू झाली. पुढे जाऊन स्मिताताई निबंध स्पर्धांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले आणि नंतर 1969-70 मध्ये वर्ल्ड काउन्सिलिंग फॉर द वेलफेअर ऑफ द ब्लाइंड या संस्थेने अंध शाळांमधल्या मुला-मुलींना घेऊन काही नृत्य स्वरूपातले, नाट्य स्वरूपातले असे कार्यक्रम बसवले होते. त्याच्यामध्ये स्मिताताईंची गरबा नृत्यामध्ये निवड झाली होती. ह्या मुला-मुलींना घेऊन ते कार्यक्रम त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि थेट दिल्लीपर्यंत नेले. स्मिताताई थेट दिल्लीमध्ये जाऊन गरबा नृत्य करून आल्या. त्यामुळे त्यांचा आनंद काही गगनात मावेना. अशीच प्रगतीची वाटचाल त्यांची पुढे चालू राहिली आणि नंतर 1975 मध्ये SSC होऊन स्मिताताईंनी शाळा सोडली. त्यानंतर ती सुट्टीत घरी यायची. तिच्या व माझ्या वयात अंतर असल्यामुळे माझे तोडके मोडके मराठी वाचन ती कान लावून ऐकायची. त्यावेळी चांदोबा म्हणून साप्ताहिक यायचे. मी ते वाचायची.
आणि मला वाचनाची गोडी निर्माण झाली. अंधशाळेतल्या शिक्षकांसाठी टीचर ट्रेनिंग कोर्स होता. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्या दाखल झाल्या आणि तिथेच शिवाजी चव्हाण यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी तुळशीच्या लग्नाची वाट न बघताच टीचर्स डेलाच शुभ मुहूर्त बनवून 5 सप्टेंबर 1978 रोजी ते विवाहबद्ध झाले. बसलो होतो हिंदोळ्यावर, बसलो होतो हिंदोळ्यावर, आठवते का तुला? बसलो होतो हिंदोळ्यावर, आठवते का तुला? का मीच एकटी झुलवीत बसले आठवणींचा झुला? रुमालात या गारा वेचुनी तळहातावर दिल्या तुझ्या मी, रुमालात या गारा वेचुनी तळहातावर दिल्या तुझ्या मी. सरित वळवाच्या विरघळले, आठवते का तुला? त्या रात्री पौर्णिमा होऊनी, त्या रात्री पौर्णिमा होऊनी दिल्या चांदण्या ओंजळ भरुनी, त्या रात्री पौर्णिमा होऊनी दिल्या चांदण्या ओंजळ भरुनी. गरज संपता आवस ठरते, गरज संपता आवस ठरले, आठवते का तुला? कठीण जगणे तुझ्या वाचुनी, कठीण जगणे तुझ्या वाचुनी, अनंत मरणे नको म्हणूनी चितेमधली ज्वाळा झाली, आठवते का तुला? मरणाने या प्रश्न न सुटला, मरणाने या प्रश्न न सुटला, तुझ्याच साठी जीव गुंतला, मरणाने या प्रश्न न सुटला, तुझ्याच साठी जीव गुंतला. भास नसे रे नाही सावली, भास नसे रे नाही सावली, ओळखले का मला, ओळखले का मला, ओळखले का मला. स्मिता चव्हाणांनी 7वी पासूनच कविता लिहायला सुरुवात केली. ही काव्यवेल पुढे मोठी होत गेली. त्यांनी फुललेल्या प्रेमावर कविता लिहिल्या, भंगलेल्या प्रेमावर कविता लिहिल्या, वसंत आणि कोकिळा यांच्या अद्भुत प्रेमावर सुद्धा कविता लिहिली. त्यांनी देवाचं गाणं लिहिलं, देशाचं गाणं लिहिलं आणि कावळ्यांना माणसांकडनं मिळणारी वागणूक, समलिंगी कायदा अशा उपरोधात्मक कविताही लिहिल्या. त्यांनी स्वतःला तुकारामांच्या तरलेल्या गाथेतला एक अभंग आहे असं म्हटलं. आणि एवढंच काय तर त्यांनी राजकारण्यांच्या हलकट राजकारणांवरतीही कविता लिहिली. सत्तेच्या तुकड्यासाठी श्वान कसे भांडतात, स्वार्थ जतन करण्यासाठी रक्त किती सांडतात, जे का सत्तेवर येतात ते गरिबांना पिळतात, नाही समाधान झाले तर आईलाच गिळतात. अशा अनेक विषयांवरती त्यांनी कविता लिहिल्या. त्यांच्या एकूण 109 कविता आहेत. त्यातल्या 15 कविता काळोखातील कवडसे या प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये आहेत. निरंजन उजगरे त्यांच्या कवितांबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणतात, न पाहिलेला निसर्ग ऐकताना थक्क होऊन जायला होतं आणि अंतर्चक्षुनी पाहिलेला निसर्ग उमटतो. चांदण्याच्या वेलीवर झुलतो चंद्र पक्षी, अंधाराच्या पडद्यावर कुणी काढिली नक्षी. नंतर कागद वेचणाऱ्या इवल्याशा मुलांबद्दल बोलताना कवयित्री भविष्याचा वेध घेते. स्मिताताईंनी अनेक काव्य संमेलनांमध्ये आपल्या खड्या आवाजात त्यांच्या कविता सादर केल्या आणि रसिकांकडून खूप वाहवा मिळवली. त्यांनी काव्य स्पर्धांमध्येही भाग घेतला आणि अनेक पारितोषिकं मिळवली. स्मिताताईंनी नुसत्या कविताच नाही लिहिल्या तर त्यांनी कथालेखनही केलं. त्यांच्या कथांमधून त्यांनी स्त्रियांबद्दलचे प्रश्न उपस्थित केले. काही
कथांमधनं तर त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली आहेत. त्यांच्या एकूण 6 कथा आहेत, ज्या काळोखातील तिरीप या पुस्तकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची एक कथा अक्षरतेज या पुस्तकातून प्रसिद्ध झाली आहे आणि 2020च्या जागरदीप या श्राव्य दिवाळी अंकातून त्यांची एक कथा प्रसिद्ध झाली आहे. रत्नाला आज घरात काहीच काम नव्हते. मुद्दामहून काही कामे काढली होती, ती पण केव्हाच उरकली होती. जेवणाचा तर प्रश्नच नव्हता. घर तिला नुसतेच खायला येत होते. तिला प्रिय प्रिय असलेली शांतता नको नको वाटत होती. उदासपणे ते गॅलरीत आले. रात्रीचे 8 वाजले होते, पण काळोख नव्हता. कालच्या पौर्णिमेचं टिप्पूर चांदणं आजही आकाशात विखुरलेलं होतं. हवेत मंदसा गारवा होता. मागील दारात रात्राणी गंधाची बरसात करत होती. या वातावरणाने तिचा कब्जा घेतला. मनात गुंफून ठेवलेली माला तुटली आणि आठवणींचे मोती ओघळू लागले. नकळत ओठावर गीत तरळले होते. जब जब भी चांद निकले और तारे जगमगाए मुझे तुम याद आए. ज्याच्यासाठी ती उदास होती त्या वसंत आणि दोन्ही मुले यांचा तिला विसर पडला. 22 वर्षांपूर्वीचं एक अपुरं स्वप्न पुन्हा नजरेत साकारू लागलं. त्यांनी एक नाटक सुद्धा लिहिलं, ज्यात बलात्कार झालेल्या स्त्रीवरचा अन्याय कसा दूर झाला पाहिजे, तिची ही समस्या कशी दूर झाली पाहिजे, हे त्या नाटकातून त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे, तिचं नाव आहे बदला. एरवी पुरुष बदला घेताना दिसतात, पण या कादंबरीमध्ये लेखिकेने स्त्रीने अतिशय भयंकर बदला पुरुषाचा घेतलेला व्यक्त केला आहे. अनुपमाताईंनी ही सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. स्मिता चव्हाण यांचा कादंबरी लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आणि स्वागतार्ह म्हणावा लागेल. मानवी मनाची आंदोलने अनुभवलेल्या पार्श्वभूमीवर लौकिक दृष्टीने कधीही न पाहिलेल्या सृष्टीचे त्यांनी केलेले वर्णन वाचताना लेखिकेचे दृष्टी नसणे डोळस वाचकांना जाणवत देखील नाही. ही फार मोठी जमेची बाजू येथे आवर्जून नमूद करावीशी वाटते. स्त्रीची कमालीची सहनशीलता चित्रित करताना एका विशिष्ट मर्यादेनंतरही संयम न गमावता पुरुषी अत्याचाराला आणि अधिकारशाहीला विरोध करणारी स्त्री यामिनीच्या रूपाने ताकदीने उभी करण्यात स्मिता चव्हाण यांना यश लाभलेले आहे. त्याचवेळी विलासी वृत्तीची, पुरुषी सुखाला आसुसलेली पण पुन्हा पौरुषहीन पतीकडेच परतणारी आणि स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचा विचार करणारी मधू स्त्री रूपाचे आणखीन एक दर्शन घडवते. इथे अहंकारी, हुकुमी आणि भोगवादी पुरुष वर्गाचा प्रतिनिधी असलेला विलास आहे. दुर्दैवाने अपंगत्व नशिबी आलेला तरीही क्षमाशील वृत्तीचा जगदीश आहे. आईमधल्या स्त्रीला समजून घेऊन तिचा अखेरचा शब्द झेलणारे अजय विजय आहेत. सुनेवर लेकीसारखी माया करणारे विलासचे आई बाबा आहेत. अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून मानवी स्वभावाचे भलेबुरे पैलू लेखिकेने वाचकांपुढे बदला या कादंबरीतून ठेवलेले आहेत. यामिनीने योजलेली स्वतःच्या आणि मुलांच्या आयुष्याची आखणी पूर्णतः पटली नाही तरी समाजात घडणाऱ्या घटनांचाच हा एक पडसाद म्हणून त्या कादंबरीकडे पाहिले पाहिजे. अनुपमा उजगरे. स्मिता चव्हाण या समाजकार्य देखील करत होत्या. स्मिताताई अंध अपंगांसाठी मॅरेज ब्युरो चालवत होत्या. तिथे अंध अपंग जोडप्यांची लग्न ठरली की त्यांचं काउन्सिलिंग केलं जायचं. पुढे लग्न झाल्यानंतरही काही समस्या आल्या तर त्या सोडवण्यासाठी स्मिताताई सज्ज असायच्या. स्मिताताईंनी अंध जगतातले काही संसार तुटायला आले होते ते सुद्धा जोडण्याचं काम केलं. त्याबरोबरच आपल्याही संसारात अशा काही समस्या आल्या तर त्या समर्थपणे त्यांनी सोडवल्या. स्मिताताईंनी मुलं दत्तक देण्याचंही काम केलं, कारण अंध जोडप्यांना आश्रमामध्ये जाऊन मुलं मिळत नव्हती, ते खूप कठीण जायचं. तर स्मिताताईंनी स्वतः प्रयत्न करून मुलं मिळवली आणि या अंध जोडप्यांना ती मुलं दत्तक दिली आणि अंध जोडप्यांचे अनंत आशीर्वाद मिळवले. कागद वेचणारी इवलाली मुले, देवाघरची ही नाहीत का फुले, जिथे कचऱ्याचे ढीग त्यात दिसती, तेथेची कागद वेचीत बसती, रेतीच्या ढिगावर खेळायचे, दिवस सयांचे कोठे गेले. कागद वेचणारी इवलाली मुले, देवाघरची नाहीत का फुले, कागद वेचुनी भागवती भूक,
खाऊ कपड्यांचे कोठले सुख, सहज पाहुनी निघूनी जाता, त्यांच्यात पाहाल का तुमची मुले. कागद वेचणारी इवलाली मुले, देवाघरची नाहीत का फुले. फक्त हक्काने जन्मत देती, नाही तयांचा सांभाळ करीती. कर्तव्य सोडा माणुसकी साधी, अपुले कसे ना काळी झाले. कागद वेचणारी इवलाली मुले, देवाघरची ही नाहीत का फुले. समाज घेईल डोळे झाकुनी, आयुष्य ते जगती धक्के खाऊनी. याच वेलींना येतील पुढे, कारेट्याची कडू फळे. कागद वेचणारी इवलाली मुले, देवाघरची ही नाहीत का फुले. एक बाळ तर तिने वरळी सीफेसवरून एका कचरा गोळा करणाऱ्या बाईकडून घेतले. अज्ञान आणि पैशाची कमतरता याने बेजार झालेली ती बाई, पण तिने आपले बाळ दिदीच्या हाती दिले. या कचरावालीचे बाळ आता कॉलेजमध्ये जातोय. तिच्या घरी एक कामवाली बाई यायची. तिची 18 वर्षाची मुलगी विधवा होती. लग्न झाल्यावर 6 महिन्यातच नवरा वारला. दीदीने कामवाली बाई व तिच्या नवऱ्याची समजूत काढली. तुमची मुलगी लहान आहे, तिचे लग्न करून टाका. पण ते ऐकत नव्हते. स्मिताने त्या विधवा मुलीकरता एक मुलगा पाहिला, भेट घ्यायला लावली आणि लग्न जमवले. लग्नानंतर तिला मुलगा झाला. आज ती सुखी आहे. ती सांगते, माझे नशीब स्मिताताईंनी घडवले. स्मिताताई मुलींना जेवण करायलाही शिकवायच्या. अनेक पदार्थ त्यांनी मुलींना शिकवले. मलाही रवा भाजता येत नव्हता, तर मी एकदा त्यांना फोन केला आणि विचारलं की ताई, तुला रवा भाजता येतो का गं? येत असेल तर मला सांगशील का? तर त्यांनी लगेच मला सांगितलं की रवा गॅस मंद आचेवरती ठेवून तुपामध्ये भाज, तो सतत हलवत राहा, चांगला वास येईपर्यंत हलवत राहा आणि नंतर चमच्यावर घेऊन त्यातला एक कण नखाने तोड. तो जर बिस्किटासारखा पटकन तुटला तर रवा भाजून झाला, आणि नाही तुटला तर अजून थोडा वेळ तो रवा हलवावा लागेल आणि पुन्हा बघावं लागेल. मी तशाच पद्धतीने रवा भाजला आणि माझा रवा छान भाजला गेला. मी उपमा स्वतःच केला, मी खाल्ला आणि माझ्या आईलाही दिला, तर तिलाही खूप आवडला. कुणा गरीब अपंगांना व्हीलचेअर मिळवून देण्यासाठी दुसऱ्या संस्थांमध्ये संपर्क साधून ते काम करायच्या. नंतर कुणाला संजय गांधी योजनेमध्ये पैसे मिळत नसतील तर ते कसे मिळवायच्या या प्रोसेस त्या शोधून काढायच्या आणि त्या प्रोसेस त्या व्यक्तींना करायला लावायच्या आणि त्यांना त्या योजनेचा फायदा मिळवून देण्याचे प्रयत्न करायच्या. कुणाचं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं गेलं नाही घराचं, तर ह्या सगळ्यांना पैसे घरातल्या लोकांना जमा करायला लावायच्या. स्वतः थोडेसे पैसे घालायचे आणि एखादा तरी का होईना पण त्या व्यक्तीचं इलेक्ट्रिसिटीचं बिल त्या भरायच्या. स्मिताताईंनी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, ब्लाइंड पर्सन असोसिएशन आणि महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित मुंबई या 3 संस्थांमधनं काम केलं. अशा रीतीने तिचं समाजकार्याचं काम चालू. आजही मी स्मिताचे समाजकार्य चालू ठेवले आहे. तिच्या नावाची स्मित इंडिया अंध अपंग विवाह संस्था चालू आहे. तिच्या घरी या संस्थेचा मेळावा व्हायचा. आजही होतोय. आजही बायकांचे प्रश्न माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करते. मनःचक्षु हे सदैव उघडे, तरीही शिक्का मी अपंग आहे. मनःचक्षु हे सदैव उघडे, तरीही शिक्का मी अपंग आहे. इंद्रायणीतून तरली गाथा, त्यातलाच मी एक अभंग आहे. सुखाचे कवडसे वेचता वेचता अचानक हा अंधार दाटला. सुखाचे कवडसे वेचता वेचता अचानक हा अंधार दाटला. धडपडले मी, ठेचकाळले मी, पण धीर नाही मुळी सुटला. सुखाचे कवडसे वेचता वेचता अचानक हा अंधार दाटला. धडपडले मी, ठेचकाळले मी, पण धीर नाही मुळी सुटला. क्षणभर मला हसली नियती, क्षणभर मला हसली नियती, पण वाटली नाही भीती. ब्रेलचा दीपस्तंभ घेऊन मी माझ्या मार्गात दंग आहे. ब्रेलचा दीपस्तंभ घेऊन मी माझ्या मार्गात दंग आहे. लुई माझा विठ्ठल आणि माझा वारकऱ्याचा रंग आहे. लुई माझा विठ्ठल आणि माझा वारकऱ्याचा रंग आहे. इंद्रायणीतून तरली गाथा,
त्यातलाच मी एक अभंग आहे. प्रयत्नांच्या इतक्या ठिणग्या यशाचे दीप पेटलेत. प्रयत्नांच्या इतक्या ठिणग्या यशाचे दीप पेटलेत. काळवंडलेल्या आयुष्याला पुन्हा सुखाचे कवडसे भेटलेत. ज्योतीने ज्योत पेटली, ज्योतीने ज्योत पेटली आणि अंधार सारा पाकला. झळाळली चांदणी आणि चंद्रही थोडा वाकला. सुख शांतीची चंद्रभागा, सुख शांतीची चंद्रभागा दुथडी भरून मंद वाहे. प्रयत्न आणि परमेश्वर आजही माझ्या संग आहे. सुख शांतीची चंद्रभागा दुथडी भरून मंद वाहे. प्रयत्न आणि परमेश्वर आजही माझ्या संग आहे. इंद्रायणीतून तरली गाथा त्यातलाच मी एक अभंग आहे. मनचक्षु सदैव उघडे तरीही शिक्का मी अपंग आहे. इंद्रायणीतून तरली गाथा त्यातलाच मी एक अभंग आहे. इंद्रायणीतून तरली गाथा त्यातलाच मी एक अभंग आहे. स्मिताताई ही कुटुंब वत्सल होती. तिचं तिच्या घराकडे घारीसारखं लक्ष होतं. नवऱ्याची काळजी घेणं, मुलांची काळजी घेणं, त्याचबरोबर सासू, दीर, जावा यांच्याशी तिचे उत्तम संबंध होते. वडिलांच्या घरच्या माणसांशी, आईच्या घरच्या माणसांशी, बहिणीशी, बहिणीच्या घरच्या माणसांशी, मुलाच्या सासरच्या माणसांशी, मुलींच्या सासरच्या माणसांशी देखील तिचे अतिशय उत्तम संबंध होते. ती तिच्या कुटुंबातल्याही समस्या सोडवायची आणि अचानक कोणी आजारी पडलं तर अचानकचे औषध उपचारही तिच्याचकडनं केले जायचे. माझी एक मैत्रीण शांता नरसिंहन म्हणायची की ह्या स्मिताचं घर म्हणजे एक खांबी तंबू आहे. म्हणजेच स्मिताताई नावाच्या पिलरच्या आधारावरती तिचं घर उभं आहे असं तिचं म्हणणं असायचं. स्मिताताई आणि शिवाजी जिजू यांची जोडी मला खूप आवडायची. स्मिताताई शिवाजी जिजूंना साहेबू म्हणजेच साहेब हाक मारायची आणि शिवाजी जिजू स्मिताताईला मॅडली म्हणजेच मॅडम असं हाक मारायचे. त्यांचा तो सुसंवाद ऐकताना मला खूप आनंद मिळायचा आणि स्मिताताई आई म्हणूनही मला खूप आवडायची. कारण ती नेहमी म्हणायची की संस्काराने आणि आर्थिक स्थितीने सगळी मुलं बरोबर असली पाहिजेत, कुठलंही मूल मागे राहता कामा नये. अशा रीतीने तिचं कुटुंबाकडेही अतिशय चांगल्या रीतीने लक्ष होतं. स्मिता चव्हाणचा नातू जो 6 वर्षाचा आहे ते पंजाबी आहेत. तो मला एंगो म्हणतो. तो सांगतो, एंगो तुम्हें ग्रहणा की याद आती है? तुम्हें पता है मैं एक प्यारा मशीन लाऊंगा, उसमें उससे ग्रहणा और पप्पा वापस आएंगे और मैं फिर से छोटा हो जाऊंगा, फिर से वो अच्छे दिन आएंगे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. या सुरेश भटांच्या कवितेतल्या ओळीनुसार स्मिताताई एक मुक्त नारी होती. ती कशाच्या कुणाच्याही भीतीच्या जोखडाखाली कधी दबली नाही. तिला हवं ते चांगलं काम कुठल्याही परिस्थितीत ती उत्स्फूर्तपणे पार पाडायची. स्मिताताई ही मैत्रीण म्हणूनही अतिशय मनस्वी होती. तिच्या खूप मैत्रिणी होत्या. त्या सगळ्याजणी अधूनमधून तिच्या घरीदारी यायच्या, जेवायच्या, खावायच्या, सुखदुःखाच्या गप्पा करायच्या आणि निघून जायच्या. तिच्या काही मैत्रिणी भीक मागून चरितार्थ चालवत होत्या. त्या कधी घरी आल्या तर तिने त्यांचा कधी तिरस्कार केला नाही. उलट त्यांना खूप मानाची वागणूक द्यायची. त्या घरी आल्या की तिचे काही ठेवणीतले कपडे असतील तर ते ती त्यांना द्यायची. तिच्या मुलाबाळांचे काही कपडे असतील तर ते त्यांच्या मुलाबाळांना ती द्यायची आणि त्यांना खाऊ पिऊ घालून 5-50 रुपये देऊन त्यांची पाठवणी करायची. आणि मी सुद्धा कधीही कुणाच्या घरी जाऊन राहिली नाही, पण तिच्या घरी मात्र मी 2-2 दिवस जाऊन राहिली. ती, तिची बहीण आणि मी आम्ही बाजारात फिरायला जायचो. आम्हाला काय हवं नको ते खायचो, प्यायचो आणि मोकळ्या जागेत फिरत मजा मस्ती करायचो, खूप हसायचो आणि फुल चार्ज होऊन घरी यायचो. तिच्या स्वभावात विनोद वृत्ती पण होती. आम्ही पिकनिकला गेलो की आमच्याच ग्रुपचा सगळ्यात जास्त धिंगाणा असायचा. कुठल्याही थराला जाऊन आम्ही विनोद करायचो, पण त्या विनोदांची कधी समीक्षा झाली नाही. त्यामुळे विनोद करताना आम्हाला कधी संकोच वाटला नाही. माझी दिदी माझं सर्वस्व होती. मी रोज तिला संध्याकाळी भेटायला जायची. ती व मी आम्ही खूप भटकायचो, गप्पा व्हायच्या. रस्त्यावरून जाताना खाणेही बरेच व्हायचे. दहीपुरी तिला आवडायची. नाक्यात लस्सीच्या दुकानात पुरुषांची गर्दी असायची, पण ती गर्दी पार करून
जायचो. वेटर एका बेंचवर जागा करून द्यायचा. आम्ही गप्पा मारत लस्सीमधील काजू बदाम खात आरामसे बाहेर यायचो. कोणी आम्हाला बघतं याकडे लक्षच नसायचे. आता तो बेंच मला खाली वाटतोय. गार्डनमध्ये बसायचो ती जागा आजही तिच्या विना उदास दिसते. आम्ही फिरायचो त्या रस्त्यावरून जाणे सोडून दिले मी, कारण तिच्या विना मन अस्वस्थ होते. अशी ही प्रेमरूपी अमृताचा वर्षाव करणारी, सगळ्यांच्या ओठावर स्मित फुलवणारी स्मिताताई, तिचा मृत्यू 13 फेब्रुवारी 2020 रोजी झाला. ती गेल्यानंतर तिचे सगळे आप्त इष्ट, मित्रमैत्रिणी खूप दुःखी झाले. आजही तिच्याशी फोनवर बोलत राहावं असं वाटतं. तिचे पती तिच्यानंतर 6 महिने जिवंत होते, पण त्यांच्याशी बोललं की ते सतत बोलायचे की तिची मला खूप आठवण येते, तिने माझ्यासाठी खूप केलं. तिची नातवंडही म्हणतात की आम्ही जादू करणार आणि ग्रॅनाला परत बोलावणार आणि आम्ही खूप मजा करणार. तू वैकुंठात असशील किंवा रामलोकात असशील, तू माझी भाव कुसुमांजली स्वीकारशील ना ग तू. आठवण रूपी ज्योत बनून तेवत रा हृदयात तू. तू काशी होतीस अन गंगेतली एक उर्मी होतीस तू. तू काशी होतीस आणि गंगेतली एक उर्मी होतीस तू. जन्मोजन्मी सखी होऊन भेटत राहा तू स्मिताताई. जन्मोजन्मी सखी होऊन भेटत राहा तू स्मिताताई. पहाटेच्या ओठावरलं स्मित होतीस तू स्मिताताई. हस्त नक्षत्रातली कडाडणारी वीज होतीस तू स्मिताताई. हस्त नक्षत्रातली कडाडणारी वीज होतीस तू स्मिताताई.